तर नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद मस्कर एक्सप्लोर विथ प्रसाद चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आपण तुम्हाला ही मागची मूर्ती बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपण कुठे आहोत। तर आपण आहोत तामिळनाडू राज्यातील कोयंबतूर येथील आदियोगी। हे ईशा फाउंडेशनचे फाउंडर सद्गुरू यांच्या संकल्पनेतून साकारलेलं शिवाचं अर्धांकृत असलेलं सर्वात मोठं स्टॅच्यू आहे आणि याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुद्धा आहे। आदियोगी द सोर्स ऑफ योगा या ठिकाणी योगधारणाचं महत्त्व पटवून दिलं जातं आणि याच उद्देशाने सद्गुरू यांनी ईशा फाउंडेशनची सुद्धा सुरुवात केली आहे। कोयंबतूरपासून जवळच असणाऱ्या या आदियोगी स्टॅच्यूजवळ पोहोचण्यासाठी तुम्ही बाय ट्रेनने येऊ शकता आणि कोयंबतूर हे मुख्य स्टेशन असून येथून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर आदियोगी स्टॅच्यू आहे। बाय फ्लाईट येण्यासाठी कॅम्पेगौडा हे जवळचे एअरपोर्ट आहे। येथून अवघ्या 45 किलोमीटर अंतरावर आदियोगी स्टॅच्यू वसलेला आहे। भारताच्या ज्या मुख्य सिटीज आहेत तेथून कोयंबतूर येण्यासाठी बससुद्धा डायरेक्ट अवेलेबल आहेत आणि कोयंबतूरवरून आदियोगी पोहोचण्यासाठी टॅक्सी, ऑटो किंवा ओला उबेरसुद्धा करून तुम्ही त्या ठिकाणी पोहोचू शकता। अकोमोडेशनचं बोलाल तर कोयंबतूरपासून गांधीपुरम जवळच आहे आणि गांधीपुरम बस स्टँडच्या परिसरात खूप सारे हॉटेल्स अवेलेबल आहेत। यांची रेंज 1000 ते 3000 पर्यंत आहे। तुमच्या बजेटनुसार तुम्ही रूम घेऊ शकता। याशिवाय आदियोगी या ठिकाणी ईशा फाउंडेशनच्या रूम्स अवेलेबल आहेत। तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन रूम बुक करू शकता। आदियोगी स्टॅच्यू आहे जे शिवशंकराचं मोठं स्टॅच्यू आहे त्या ठिकाणी आहोत आणि आपण ते एक्सप्लोर करायला आलो आहोत। कोयंबतूर स्टेशनपासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावर असून हे तिथून आपल्याला बस वगैरे येथे येण्यासाठी मिळते आणि हे ध्यानधारणासाठी हे फेमस आहे। म्हणून ही जी शंकराची मूर्ती आहे ती आपल्याला ध्यानस्थ अवस्थेत पाहायला मिळते। तर 112 फूट याची उंची आहे, 147 फूट लांबी आहे। भगवान शंकराला आदियोगी म्हणजेच प्रथम योगी असं म्हटलं जातं। मानवतेला योगधारण्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी सद्गुरू यांनी याच संकल्पनेतून या पुतळ्याची उभारणी केली आणि याचे उद्घाटन 24 फेब्रुवारी 2017 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाशिवरात्रीच्या निमित्ताने झालं होतं। आदियोगी येण्यासाठी कसं यायचं, कोयंबतूर सिटीमध्ये बघण्यासारखं काय काय आहे, याशिवाय कुठे स्टे करायचा, किती खर्च येतो, या सर्वचा आपण एक वेगळा व्हिडिओ प्रकाशित केलेला आहे। तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ देखील बघू शकता आणि आपला प्लॅन करू शकता। तर फायनली आपण ईशा फाउंडेशनचा आदियोगी या स्टॅच्यूच्या जवळ आलो आणि ही बस आहे जिने आपल्याला गांधीपुरम येथून आदियोगी जे आहे स्पॉट तिथपर्यंत सोडलेलं आहे आणि जवळपास आपलं सिटी बस होती आणि त्याचं तिकीट पर पर्सन 30 रुपीजच्या आसपास आहे। तर तुम्हाला जर ट्रॅव्हलिंग करायची असेल फक्त आदियोगी तर जो कोयंबतूर जो मुख्य स्टेशन आहे तिथे गांधीपुरममध्ये 4-5 बस स्टॉप आहेत। त्या बस स्टॉपवरून 14D जी बस येते 14D+C ही बस तुम्हाला आदियोगी या ठिकाणी येऊन सोडेल आणि फक्त 30 ते 40 रुपयाच्या रेंजमध्ये तुम्हाला तिकीट आहे। आणि जर तुम्ही ऑटोवाले इथे जर ऑटो वगैरे हायर करणार असेल तर त्यांचे खूप आवाच्या सवा चार्जेस सांगतात, 3000 4000 असे काही पण चार्जेस सांगतात। पण जर तुम्ही लोकल ट्रान्सपोर्टने आलं तर तुमचा प्रवास एकदम सुलभ आणि सोपा आणि कमी खर्चाचा होईल। या ठिकाणी तुम्हाला तुम्ही जर इथून रिटर्न जायचं आहे तर त्याचं बसचं टाईम टेबल लावलेलं आहे तुम्हाला। आदियोगी सर हा पूर्ण परिसर फिरण्यासाठी तुम्हाला 3 तास लागू शकतात, कारण की जो मुख्य स्टॅच्यू आहे तिथे तुम्ही फोटोज व्हिडिओज वगैरे काढून तुम्हाला 1 तास लागू शकतो। याशिवाय जे ध्यानलिंग आहे, जे आतमध्ये मेडिटेशन सेंटर आहे ते फिरण्यासाठी तुम्हाला जवळपास 2 तास लागू शकतात। तर अशा प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेशन करूनच आदियोगीचा प्लॅन करा। मी तुम्हाला सजेस्ट करेल की या ठिकाणी तुम्ही दुपारनंतर या, इव्हिनिंगला फोटोज वगैरे छान येतात। याशिवाय 7 वाजता 3D लेझर शो असतो, तो देखील तुम्हाला बघायला मिळेल आणि 3D लेझर शोचा आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे, तुम्ही तो व्हिडिओ देखील बघू शकता। तर मित्रांनो, तुम्ही आदियोगी जो स्टॅच्यू आहे, जो एकता फाउंडेशन आहे त्या परिसरात जर तुम्ही येत आहे तुम्हाला खूप सारे फॉरेनर देखील बघायला मिळतील आणि आपली जी संस्कृती आहे, आपला जो धर्म आहे, जो सनातन धर्म आहे तो आपण कुठेतरी विसरत चाललेला आहे। पण बाहेरून येणारे हे जे लोक त्यांनी हा आपला धर्माचे त्यांना महत्त्व कळालेलं आहे आणि ते हा धर्म ॲक्सेप्ट करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। ते आपले रिलिजन, आपले जे हिंदुनिझम आहे किंवा आपले जे सनातनी धर्माचे जे काही मॉरल आहेत, एथिक्स आहेत ते फॉलो करत आहेत। पण आपण कुठेतरी या मॉरल्स किंवा एथिक्स, आपली संस्कृती कुठेतरी विसरत चाललेलो आहे, कुठेतरी आपण हरवत चाललेलो आहे। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी जर तुम्ही येत आहे आदियोगीला तुम्हाला बहुतांश
फॉरेनर्स या ठिकाणी पाहायला मिळतील. जे आतमध्ये ध्यानलिंग आहे त्या केंद्रामध्ये तर खूप सारे फॉरेनर आहेत आणि त्या म्हणजे त्यांना बघून सुद्धा आपण मोटिवेट होऊ शकतो. कारण की जर बाहेरचे लोक येऊन या ठिकाणी आपली संस्कृती वाढवण्याचा प्रयत्न करतात तर आपण तर इथलेच आहोत आणि आपल्या रक्तामध्ये आपल्या मातीमध्ये हे सर्व बसलेलं आहे. तर मी तुम्हाला विनंती करेल की प्रत्येकाने आपली जी धर्म आहे आपला संस्कृती आहे ते जपण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आपण जे ध्यानलिंग जे इथे जे केंद्र आहे मेडिटेशन केंद्र आहे तिथे आतमध्ये सूर्यकुंड चंद्रकुंड याशिवाय ध्यानलिंग नंदी आहे महाकाय पार्वती मातेचे देखील मंदिर आहे. तर तिथे जे ध्यानलिंग आहे त्या परिसरात गेल्यानंतर आपण ॲटोमॅटिकली स्वतः मेडिटेट होतो. म्हणजे स्वतःला काही करायची गरज नाही आपण ॲटोमॅटिक मेडिटेट होतो. तर अशा प्रकारे तिथे पवित्र वातावरण निर्मिती तयार करण्यात आलेली आहे. तर जो ध्यानलिंगम सेंटर आहे तिथे आपण मोबाईल किंवा कॅमेरा बॅग लगेज वगैरे काहीच घेऊन जाऊ शकत नाही. तर आपण इथे लगेज ठेवण्याची इथे काउंटर्स आहेत. तुम्ही तिथे लगेज ठेवू शकता एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे. याशिवाय तुमचे मोबाईल्स किंवा असतील वॅलेट असतील तुमचे काही व्हॅल्युएबल काही वस्तू असतील त्या तुम्ही इथे ठेवू शकता. आणि कारण की आतमध्ये घेऊन जायला बिलकुल परमिशन नाही आहे. तर या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही एकदम सेफमध्ये तुमचे लॉकर्स आहेत तिथे राहू शकता. आदियोगी जो मुख्य स्टॅच्यू आहे त्याच्याच मागे ध्यानलिंग हे मेडिटेशन सेंटर आहे आणि या ठिकाणी आपल्याला ध्यानधारणा योगधारणा यांबद्दल महत्त्व पटवून दिलं जातं. याशिवाय ईशा फाउंडेशनचे आयोजित योगाचे आणि मेडिटेशनचे प्रोग्राम्स इथे चालू असतात. त्याची बुकिंग तुम्ही ईशा फाउंडेशनच्या ऑफिशियल नेटवर्किंग साईटवर जाऊन हरवलेल्या जगामध्ये स्वतःला जर शोधायचं असेल तर अशा प्रकारचे प्रोग्राम तुम्ही नक्की अटेंड केले पाहिजेत. ध्यानलिंग जे मुख्य सेंटर आहे त्या ठिकाणी अनपिलर असा डोंब आहे आणि त्याच्या आतमध्ये भव्य असं शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतं आणि याच्याच सभोवताली मेडिटेशन चालतं. याशिवाय या ठिकाणी पुरुषांसाठी सूर्यकुंड तर महिलांसाठी चंद्रकुंड बनवलेले आहेत. तुम्ही नॉमिनल चार्जेस देऊन या कुंडांमध्ये स्नान करू शकता. तसेच या ठिकाणी अंबे मातेचं मंदिर सद्गुरू यांचा आश्रम आणि भव्य असं नंदी देखील या परिसरात आपल्याला पाहायला मिळतो. तेथे अनेक शॉप्स आहेत. जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर बाहेरूनच कॅश कॅरी करा. तर जो ध्यानलिंग आहे त्या आतमध्ये आम्ही जाऊन आलेलो आहे. तिकडे नंदीची एक महाकाय मूर्ती असे शिवलिंग आहे. पार्वती मातेचे देखील एक मूर्ती आहे. याशिवाय चंद्रकुंड सूर्यकुंड असे अनेक स्पॉट आहेत. आणि ध्यानलिंगामधील जे वातावरण आहे ते एवढं पवित्र आणि एकदम सायलेंट आहे. म्हणजे स्वतःला तिथे मेडिटेट करायची प्रयत्न पण करायचे. तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर आपोआपच आपण मेडिटेट होतो. अशा प्रकारचे तिथे एकदम पवित्रमय असं वातावरण तयार केलेलं आहे. आणि एकदम म्हणजे लिटरली मी शब्दात व्यक्त नाही करू शकत पण तुम्ही तिथे जाऊन बघा कशा प्रकारे तिथे वातावरण निर्मिती केलेलं आहे. ध्यानलिंगाच्याच बाजूला तुम्हाला फूड कोर्ट आहेत. इकडे पण फूड कोर्ट आहेत. व्हेरियस टाईपचे तुम्हाला फूड्स इथे अवेलेबल आहेत. थोडे कॉस्टली आहेत पण तुम्ही इथे नाश्ता वगैरे करू शकता. आदियोगी येत आहे तर येथील 7 वाजता होणारा 3D लाईट शो बिलकुल मिस करू नका. जर तुम्हाला लेझर शोचा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ देखील प्रकाशित केलेला आहे. तुम्ही चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ देखील बघू शकता. Over 15,000 years ago, a being appeared in the upper regions of Himalayas. No one knew who he was, where he came from. The origins of this spectacular being were unknown. They called him a yogi, as he was the first one, the Adi Yogi. Hence,
he is the Ardhanari, the ideal man, where one half of him is woman. आदियोगी स्टॅच्यू आहे. जर तुम्ही तामिळनाडू राज्याला भेट देताय, कोइंबतूर या ठिकाणी येत आहे, तर हा स्पॉट मिस करू नका. आणि जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. साऊथ इंडियाच्या या ट्रिपमध्ये आपण कोइंबतूर एक्सप्लोर केलेला आहे आणि पुढच्या व्लॉगमध्ये आपण कुन्नूर, उटी, मैसूर एक्सप्लोर करणार आहोत. तर पुढचे व्हिडिओ नक्की बघा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करून ठेवा, कारण की पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन डायरेक्ट तुम्हाला येईल.